आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांच्या घोटाळ्याचा अहवाल समोर। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयातील 2 औषधं बनावट। एफडीएच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर। संबंधित पुरवठादारांवर गुन्हे दाखल होणार। राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार, तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, अनिल सुतार यांच्याकडून पुतळ्याची निर्मिती। राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याची ही नवी झलक। पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळास अभिवादन। 23 जानेवारीला स्मारकाचं उद्घाटन करणार अशी घोषणा करत स्मारकाच्या कामाची केली पाहणी। दिल्लीसह मुंबईतील हवेचा दर्जा खालावला। दिल्लीची हवेची गुणवत्ता आता सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत खराब श्रेणीत, तर मुंबईतील हवेचा दर्जा सुद्धा मध्यम श्रेणीतच। राज्यात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा, तर खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। दर कोसळल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांवर कोथिंबिरीवर नांगर फिरवण्याची वेळ। कोथिंबिरीच्या जोडीमागे अवघा 1 ते 2 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल। नवीन वर्षात ठाणे जिल्ह्यातील महापालिकांचं पाणी आता मागण्याची शक्यता, तर वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरांमुळे प्रशासनाकडून हालचाली। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातील 29% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येईना। विभागीय प्रशासनानं केलेल्या एका पाहणीअंती धक्कादायक बाब उघड। सततचे अपघात पाहता शिवशाही बसेसच्या आजपासून अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपासणी, तर पुढील 4 दिवस तपासणी आणि त्रुटींचा अहवाल हा 4 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश।